तुका खबर आहा आयज झडपीचे इलेक्शन लागलेले आसा आणि आमचो उमेदवार नानू रवींद्र हरमलकर हेका भारतीय जनता पार्टीची तिकेट जाहीर जाल्ली आसा। तेव्हा देवा एकच सांगतय की नानू हो येतलोच, आमकां तुज्या आशिर्वादान खबर आहा, पण तो भरघोस मतांनी येवंक जावो इतके तुजे कडेन मागता। ईश्वराक नमस्कार करून आज हांव म्हाज्या प्रचाराचे काम चालू केलेलें आसा। सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर आणि आमच्या पार्टीच्या बळाचेर तसेच आमच्या पार्टी नेत्यांच्या बळाचेर ह्यो आमचो विजय निश्चित आसा। आणि आतां दीस आमकां कमी आसा, ह्या दिसाच्या 10 दिसाच्या भितर आमकां सगळो धारगळ कॉन्स्टिट्युएन्सी जिल्ल्याची आमकां कवर करपाची आहा। म्हणून हांव तुमकां सगळ्या लोकांक सांगूंक सोदता की हांव खंय समज येवंक ना जाल्यार कोणी रागार जावपाचो न्हू आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीबळाचेर आमकां प्रचंड बहुमतान विजय करपाचो, एवढी हांव तुमकां सांगून नमस्कार। धारगळ मतदारसंघातील आमचे श्रीकृष्ण उर्फ नानू रवींद्र हरमलकर हांकां भारतीय जनता पार्टीची तिकीट जाहीर जाल्ली आहा। तर आयज आमी आमच्या दाट देवस्थानाक नारळ दवरून प्रचाराक सुरवात करपाचे अशें आमचो विचार आसा आणि आमी करतले। तर सांगपाचें म्हटल्यार एक दोन गोष्टी आसात। एक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात ते पार्टी म्हणून वोटिंग करतले। दुसरी गोष्ट आहा ते नानू व्यक्ती, हे दोनूय गोष्टी आहात आणि दोनूय गोष्टींनी नानू आमचो प्रवीण्य आसा, त्याबद्दल प्रश्नच ना। आणि विन जातलेच 20 तारखेर मतदान आहा, पण हांव आयज जाहीर करता की एक बीजेपीचो कॅन्डिडेट आयज निवडून येयलो अशें जाहीर करता आणि आयच्यान आमी आतां सुरवात करतले प्रचाराक। धन्यवाद। आयज आमचो नानू हरमलकर जो संपूर्ण जवळजवळ धारगळ हेतून परिचित आहा आणि पार्टीन ताका एक संधी दिल्ली आहा, त्या संदीसून तो फुडें जी कामां आहात डेव्हलपमेंट किंवा आनी तो करतलो। कित्याक हेच्या पयलीं तेणी आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टर माध्यमासून बरीचशी कामां तेणी केल्ली आहा, आपल्या हेच्या भायर तेणी ती कामां केल्ली आहा। तशें सगळ्या लोकांक तो परिचित आहा, सगळ्या लोकां कडसून ताका प्रतिसाद मेळटलो। मग ह्या पार्टीचो त्या पार्टीचो किंवा तसं ना, पण सगळे लोक ताका वोटिंग करतले हे तर निश्चितच आहा। म्हणटा तशें आमी सगळे आयज हांगासर जमल्या प्रचार आज सुरू जाता, तेव्हा सगळ्या लोकांनी ताका एक पाठिंबा दिवन भरघोस मतांनी निवडून दिवचो। आयज दाडेश्वराक नाल दवरून नानू हरमलकर उर्फ श्रीकृष्णा उर्फ नानू हरमलकर यांनी प्रचाराक आयज सुरवात करता। प्रचाराक सुरवात करता आसतना जे त्याच्या वांगडी आसात ते तेचे आसातच। आयज धारगळ मतदार जिल्हा पंचायतीचो कॅन्डिडेट हो भारतीय जनता पक्षाचो कॅन्डिडेट, भारतीय जनता पक्षान ताका कॅन्डिडेट म्हणून ह्या दिल्ली आसा। तेन्ना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सदांच त्यांच्या फाटल्यान आसतले, ते वोटिंग करतले। पूण एक नानू हरमलकर हो सबंद पेडणे तालुक्यान जावं भायर सबंद गोंयान म्हणा तो परिचीत आसा आणि धारगळची जेन्ना ताका तिकेट मेळ्ळी तेन्ना तेचो विजय हो नक्कीच आसा, त्या बद्दल ती मात्र शंका ना। पूण नानून जे कामां केल्ली आसात, पार्टीचं सहकार्य तशेंच नानूचे स्वताचे जे मनीस आसात ते त्याच्या बरोबर आसात, परत पार्टीचे मनीस आसात, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आसात ते सगळे त्याच्या बरोबर आसात। ते सगळ्यांच्या सहकार्यान आणि देवाच्या आशिर्वादान तो निवडून येतलो ह्या मात्र ती मात्र शंका ना। पण तरी आसतना आमकां ताका बरें मताधिक्य दिवन निवडून हाडून फुडल्या वाटचालीक ताका सहकार्य करपाचे आमचे ध्येय आहा, ते आमी पूर्ण करतले। आणि सबंद लोकांच्या सहकार्यान, भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान आणि देवाच्या आशिर्वादान तो ह्या मतदारसंघात धारगळ मतदारसंघात निश्चितच विजय जातलो ह्या मात्र ती मात्र शंका ना। तेन्ना तांकां हांव शुभेच्छा दिता आणि लोकांक विनंती करता की
जास्तीत जास्त लोकांनी त्याच्या फाटल्यान रावून त्याका मतदान करून मोठ्या मताधिक्यान त्याका निवडून हाडचो अशी विनंती करता. MG आणि भाजप हेंचो कोएलिशन सरकार आसा आणि ह्या मतदारसंघात ना म्हटल्यार MGचो आमदार भाग आसा. सो तांचो सपोर्ट कशा पद्दतीन तुमकां आसा? म्हाका हाचो आमच्या जीत बाईचो प्रचंड हेतून सपोर्ट आसा. काल तुमी पळयलें नासतलें, तेणी फॉर्म भरतना न्हू म्हटल्यार एक 200 महिला हांकां घेवन तो फॉर्म भरपाक ताची भयण इल्लेली आसा. सो तांचो संपूर्ण पाठिंबो तुमकां आसा? पूर्ण पाठिंबो आसा. तांकांय तुमचो आव्हान की तांच्यांनी ह्या प्रचाराक येवचें म्हणून. येवचें. हे आमचे सदीचे दाखा. थँक्यू म्हणतात.